छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जर तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये कोणता सहकारी साखर कारखाना सुरू झालेला होता तर तुम्हाला जुन्या लोकांना आठवत असेल की आपल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचं पहिलं रजिस्ट्रेशनचं नाव हे श्री छत्रपती शिवाजी सहकारी साखर कारखाना अशा पद्धतीचं होतं। नंतरच्या काळामध्ये काही वेगळा निर्णय घेण्यात आले की महाराजांचं नाव कुठं वापरायचं नाही आणि मग आपण त्याच्यातनं महाराजांचं नाव काढलं आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना केलं। त्याच्यामुळं महाराजांच्या नावाने सुरू असलेल्या आणि इंदापूर बारामतीच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणाऱ्या या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आज निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं दर निवडणुकीच्या प्रथेप्रमाणे श्री भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन इथं आपण प्रचाराचा नारळ फोडत असतो, सगळेजण एकत्र येत असतो, आपली आपली भूमिका मांडत असतो आणि आज तीच भूमिका माझ्या आधीच्या मान्यवरांनी वासुदेवराव असतील, आमचे मामा असतील, बापू असतील, इतर सर्व प्रशांत असेल, इतर सर्व सहकाऱ्यांनी इथं मांडलेली आहे। मी देखील माझ्या परीनं आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे सांगणार आहे। त्याच्यामुळं आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं प्रचाराचा नारळ फुटला असं मी त्या निमित्तानं जाहीर करतो आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आजच्या या सभेला माझ्या मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तभाऊ भरणे ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण 21 उमेदवार उभे केलेले ते पृथ्वीराज बापू जाचक, वासुदेवराव नाना काळे, प्रशांतजी काटे, विश्वनाथ बुवा गावडे, तसंच नानासाहेब गावडे, सुनीलजी काळे, राजवर्धन शिंदे, पुरुषोत्तम दादा जगताप, किरण गुजर, विश्वासराव देवकाते पाटील, संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, बाळासाहेब जाचक, सचिन सातव, मदन नाना देवकाते, संजय कोकरे, प्रमोद काकडे, रवींद्र माने, राजेंद्र ढवाण, शिवाजी काळे, अशोक नवले, भाऊसाहेब सपकळ, बाळासाहेब पाटील सपकळ, अभयसिंह निंबाळ, तसंच संजय अप्पासाहेब काटे, मिलिंद कांबळे, आपले अभिजित रणवरे, आमचे ॲडव्होकेट बागवान, वकील ॲडव्होकेट संभाजीराव काटे, रणजित निंबाळकर, पांडुरंग कचरे, दत्तात्रय देवकाते पाटील, संजयराव निंबाळकर, कमलताई हिंगणे, शिलादेवीताई निंबाळकर, शहाजीराव, विश्वासराव रुपनवर, प्रकाशराव वाघमोडे, युवराजजी रणवरे, खरं तर आपल्या 53 गावातनं उपस्थित असणारे श्रेष्ठ नेते मंडळी, कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक बोर्डातील आजपर्यंत काम करत असणारे सर्व माझे सहकारी, कामगार बंधू, पत्रकार मित्र, जमलेले सभासद बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, कारखान्याच्या प्रेमापोटी आणि आस्थेनं आपलं कर्तव्य समजून तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इथं ताकदीनं ऊर्जेने भवानी माते मंदिराच्या परिसरात आला। आई भवानीच्या साक्षीनं जय भवानी मातेच्या जय भवानी पॅनलला त्या ठिकाणी निवडून आणण्याची मी आपल्याला विनंती करतो। मतदार राजा आहात। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने तुम्हाला मला अधिकार दिलेला आहे, अधिकार शेवटी कुणी उभारलं तर उमेदवारांच्या वतीनं विनंती करणं। मी आज श्री जय भवानी पॅनलचे सर्व सन्माननीय 21 उमेदवार यांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या दत्ता वतीनं, सर्वांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन की या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय भूमिका असेल, काही वैचारिक असतील, परंतु आपण नेहमी म्हणतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, नंतर वसंतदादांनी, नंतर आदरणीय पवार साहेबांनी, वसंतराव नाईकांनी, नंतर विलासराव देशमुख असतील, आतापर्यंत असतील, बाकीचे सगळे एकनाथराव असतील, सगळ्यांनी आपापल्या परीनं आपापल्या कारकिर्दीमध्ये तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सहकारी चळवळ अतिशय मजबूत करण्याचं काम केलं।
आज देश पातळीवर इतके दिवस सहकार वेगळा विभाग नव्हता, तो कृषी विभागाच्या अंडर येत होता. 10 वर्ष पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्यांच्या अंडर कृषीच्या सहकार येत होता, पशुसंवर्धन येत होता, अनेक वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी येत होते. परंतु देशामध्ये सहकाराला अधिक मजबूत करण्याच्या करता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवर्जून महाराष्ट्र आणि गुजरात या दोनच ठिकाणी सहकार जास्त मजबूत आहे. इतर ठिकाणी आहे परंतु ते आपल्या इतकं मजबूत नाहीये आणि त्याच्यामुळं गुजरातचे असणारे परंतु गृहमंत्री असणारे आपल्याला ती जबाबदारी दिलेली आहे. आज आम्ही सगळेजण तुमच्या पुढे आलोय. विरोधक वेगवेगळ्या पद्धतीने दत्ताभाऊ म्हणले, बापू म्हणले तसं मोबाईल मध्ये काही ना काही अफवा उडवण्याचा प्रयत्न करतील, जुन्या बातम्या दाखवण्याचा प्रयत्न करतील. मी देखील आज देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर सरकारमध्ये आहे, एनडीए मध्ये सरकारमध्ये आहे. आम्ही देखील याच्या आधी त्याच्या विरोधामध्ये मी पण किती भाषणं केली, पण त्यावेळेस वरिष्ठांनी सांगितलं आपल्याला शिवसेनेबरोबर जायचं. वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानला आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी 2.5 वर्ष काम केलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं. शेवटी आपण वैयक्तिक स्वार्थाकरता समाजकारण राजकारण करतो का समाजाच्या भल्याकरता करतो. आज इथं अनेक विरोधक आणखीन काही उठवतील. सभेला आलेलो आहे, समारोपाला पण येणार आहे. बापूंना सांगितलंय, मामांना पण माझं सांगणं आहे, मी साधारण गटा महत्वाच्या गावात एकतरी सभा म्हणजे 6 गटात 6 घ्यायचा माझा प्रयत्न आहे. दत्ता बाबा तुला वेळ द्यावा लागेल. मी तुझा काल अमरावतीला तू आला नाही, तिथं पार देश पातळीवरच्या कबड्डीच्या स्पर्धा होत्या. मी रात्री 12ला तिथनं आलो. मला तिथं सांगितलं मामा आले नाही. म्हणलं का? ते म्हणले माझ्या भागात सहकारी साखर कारखान्याची महत्त्वाची चालली आणि त्याकरता विड्रॉल चालले. म्हणलं आता माझाही भाग आहे त्याच्यात, पण आता काय यांनी बरोबर काही कारण सांगितलं पळवट काढली. मित्रांनो, मी काल सकाळी उठलो पहाटे, अरुण काका जगताप वारले त्यांच्या घरी गेलो, संग्रामला भेटलो, त्याचं सांत्वन केलं, तिथं सगळ्यांना आधार देण्याचं काम केलं. आपली मराठी परंपरा आहे, संस्कृती आहे महाराष्ट्राची. तिथून मग मी आपल्या पुढं गेलो. तिथं संभाजीनगरमध्ये काही महत्वाच्या मीटिंग होत्या, काही कामं चाललेली होती, अधिकाऱ्यांशी चर्चा करायची होती, बैठक घ्यायची होती, ते सगळं केलं. तिथून विमानाने अमरावतीला गेलो. अमरावतीला नाईट लँडिंग नाही, त्याच्यामुळे विमान मला सोडलं आणि गेलं. तिथं 45-46 टेम्परेचर. ते म्हणाले की दादा सामने 7 वाजता सुरू करायचे. अरे म्हणलं 4ला सुरू करा, 7ला कुठं? म्हणलं हे तर 12-1-2ला संपतील. मग मी सेमीफायनल फायनल पर्यंत मी थांबलो नाही, फायनल लावली आणि मी नंतर मुंबई पुणे नागपूरला आलो बाय रोड आणि नागपूरवरून रात्री 2 वाजता देवगिरीला आलो. पुन्हा सकाळीच्या मीटिंग करून इकडे आलो. शेवटी तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिली. आम्हाला खुमखुमी होती म्हणून आम्ही ते काम करतोय, कुणी मागे लागलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही. लोक म्हणतील तुलाच फार थंड होतात, तू कर, तर त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु आज राज्य तुम्हाला माहिती आहे, देशावर मधल्या 27 आपल्या निष्पाप पर्यटकांच्यावर हल्ला झाल्यानंतर आज पंतप्रधान सातत्याने वेगवेगळ्या महत्वाच्या बैठका घेत आहेत. रक्षा मंत्री वेगळे त्यांचं स्टेटमेंट देत आहेत, अमित शाह साहेब देत आहेत. आज संपूर्ण भारतीय समाज हा त्या घटनेने निश्चितपणे नाराज आहे आणि त्याच्यामध्ये जी लोक लग्न झाल्यानंतर काही कुटुंब तिथं गेलेली होती, त्याच्यामध्ये तिथं जात असताना त्या नववधूच्या समोर एका लेफ्टनंटला गोळ्या घातल्या. काय वाटलं असेल तिला? आदल्या दिवसापर्यंत हनीमूनच्या निमित्तानं ते गेले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही चांगले प्रसंग यावेत, त्याच्यातनं त्यांना पुढचं एक विचार करायला आणि पुढची वाटचाल करायला सोपं जातं. पण त्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे देशामध्ये रक्षा दल सगळे काही तिथं वेगवेगळी कामं चाललेली आहेत. पाकिस्तान मनात घाबरलेला आहे.
आपल्या सगळ्यांचं भारतीयांचं मत आहे, आताच सोडायचं नाही, बदलाच घ्यायचा, त्याच्याशिवाय थांबायचं नाही. आणि त्या पद्धतीनं देशाच्या पंतप्रधानांवर आपला सर्वांचा विश्वास आहे. पद्धत चालली त्याच्यामध्ये निश्चितपणे भारताला यश मिळेल. आपलं तिन्ही दल अतिशय मजबूत आहेत. सगळ्या काही योग्य घडाव्यात असं मी भवानी मातेच्या चरणी देखील या निमित्तानं प्रार्थना करतो. आणि आज इथं तुमच्या सगळ्यांच्या असताना मी बापू सांगत होते, मला इथला जुना फोटो, ज्या फोटोमध्ये स्वर्गीय साहेबराव अण्णा, माणिकराव दादा असतील, त्याच्यामध्ये गावडे असतील, उंडे साहेब असतील, आमचे आजोबा गोविंदराव पवार असतील, कदम साहेब आमचे, मला वाटतं केरबा कदम ते त्या ठिकाणी असतील, निंबाळकर आपल्या सणसरचे ते असतील, आमच्या लासुर्ण्याचे पाटील ते असतील, म्हणजे उद्धवचे यादव, बापूरावचे वडील मारुतराव यादव, हे सगळ्यांचे फोटो तिथं आहेत. चुकून एखादं नाव राहिलं असेल तर माफ करा. परंतु ह्या सगळ्यांनी अतिशय कष्टाने उभं केलेलं आपल्या सगळ्यांचं वैभव. माझी राजकीय जीवनाची सुरुवात 84 साली या साखर कारखान्यातनं झाली. ठीक आहे, त्यावेळेस आपण वेगवेगळी पॅनल केली, परंतु नंतरच्या काळामध्ये देखील आपण शिवाजीराव भिकुलाल निंबाळकर, मारुतराव धोंडीबा चोपडे साहेब, आपले घोलप साहेब, आपण सगळेजण नंतरच्या काळामध्ये एकत्र आलो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चढ उतार आले. हेतू काय होता? पूर्वीच्या माझ्या 16 गावातले, आत्ताच्या माझ्या 53 गावातल्या सभासदांना चांगला भाव मिळाला. जे खरोखरीच ज्यांच्या घरामध्ये एखादा कामगार तिथं कामाला लागणं, माझ्या शेतकऱ्याचा मुलगा किंवा त्यांच्या घरातलं कुठलं एक कुटुंबातला घटक, त्या पद्धतीनं त्यालाही त्याच्यातनं 2 पैसे मिळावे, इथं आर्थिक सुबत्ता नांदावी म्हणून सगळ्यांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला बऱ्याच अंशी यश आलं. यावेळेसची निवडणूक 10 वर्षांनी होती. ही 10 वर्षांनी होत असताना अनेक चढ उतार आपण सगळ्यांनी बघितले. मित्रांनो, मी भवानी मातेच्या मंदिरामध्ये सांगतो, मी आधी ठरवलेलं होतं की मी ह्यावेळेस जाहीर करायचं, मी निवडणुकीत पडणारच नव्हतो, भागच घेणार नव्हतो. पडणार नव्हतो शब्द मागं घेतो, भाग घेणार नव्हतो, त्याच्यावर तो भाग घेणार नव्हतो. पण मला एक मन माझं म्हणत होतं, अजित पवार, तुला पहिल्यांदा तर महाराष्ट्र ओळखत नव्हता, तुला कोणी बाकीची माहिती नव्हती. तुझ्या बापाच्या पुण्याई, तुझ्या चुलते अप्पासाहेब पवारांच्या पुण्याईनं त्यावेळेस माननीय राजेंद्र कुमार घोलप साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे संधी मिळाली. मी होतो, आमचे विश्वनाथ बुवा होते, शिवाजीराव पाटील होते आमच्या लासुर्ण्याचे, विठ्ठलराव निंबाळकर, आपले पोपटराव निंबाळकर, आम्ही अनेक जण त्या ह्याच्यामध्ये होतो, दत्तू पाटील त्याच्यामध्ये होते, असे अनेक जण होते. ते नानासाहेब गावडे होते, परंतु ते वेगळ्या पॅनलमध्ये ते तिघं, बापूराव यादव, चोपडे भाऊन नानासाहेब गावडे, हे तिघं समोरनं निवडून आले होते. मला माहितीये काउंटिंग होतं, माझं लग्न पण झालेलं नव्हतं. पहाटे एवढं वादळ आणि हे सुटलं, शाळेतले सगळं ते मतपेट्या भिजायला लागल्या. आम्हाला वाचवलं ते म्हणजे अंथुरणे आणि त्यातल्या त्यात भरणेवाडीचं पेटी फुटली की 650 पैकी 605 मतं आम्हाला, आणि त्यामुळं आम्ही कसे बसे निवडून आलो. तुम्हाला मी आज सांगतो, त्यावेळेस तुमच्या समोर बोलत असणारा अजित पवार, जे बारामतीकर त्याला लाखोंच्या मतांनी निवडून देतात, ज्या माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर, हवेली, पिंपरी चिंचवड ह्या सगळ्या भागांनी मला 3.5 लाख मतांनी निवडून दिलं. त्यावेळेस हा अजित पवार फक्त 45 मतांनी निवडून आला, फक्त 45. आणि दोघांची लागली होती की बाबा 35 आला, मी 45 आलो, चोपडे भाऊ चांगल्या मतांनी आला. हा काळ होता. ठीक आहे, त्यालाही आम्ही सामोरं गेलो. त्याच्यानंतरचाही काळ तुम्हाला माहितीये. पण हे सगळं करत असताना माझं मन मला सांगत होतं, अजित तुला काय अधिकार आहे रे? तू आज लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. आज पुणे जिल्ह्याचं सगळ्यात जास्त काळ तुला पालकमंत्री पद या सगळ्यांच्या जीवावर तुला मिळालेलं आहे, आमदारांच्या, सरकारच्या मुळे, मुख्यमंत्र्यांच्या मुळे मिळालेलं आहे. त्यावेळेस या जिल्ह्यातला आपला इंदापूर, बारामती तालुक्यातला हा कारखाना आहे, आणि या कारखान्यामुळं तुम्ही
जिल्हा बँकेमध्ये गेला, वर वेगवेगळी पद्धत तुम्हाला मिळत गेली. आणि अशा वेळेस जर रणांगण सोडणं म्हणजे हा पळपुटेपणा झाला. त्यामध्ये जसं इथं आता पुरुषोत्तम दादा आहे, राजवर्धन आहे, प्रमोद काकडे, बाकीचे माझे सहकारी सोमेश्वरच्या परिसरातले मित्रांनो, असाच प्रसंग माझ्यावर सोमेश्वरचा आलेला होता. मी त्यावेळेसही त्यांना सांगितलं, जर कारखाना बाहेर काढला नाही तर नावाचा अजित पवार सांगणार नाही, अडचणीत होता. नंतर आता आपण माळेगावच्या बरोबरीनं किंवा थोडंफार पुढं भाव त्या ठिकाणी देतो आपण बघताय. आज त्यांच्यात आपल्यात 500-700 रुपये टनाचा फरक आहे. 4,000 टन ऊस इथं जातोय. त्याच्यामध्ये मलाही वेदना होता. लाख शेतकऱ्याला मी तरी आज सहन करू शकतो, माझी ऐपत आहे. गरिबाने काय करायचं? जसा 50 टन ऊस जातो, जसा 40 टन ऊस जातो, जसा 100 टन ऊस जातो, त्याचा संपूर्ण त्या कुटुंबाचं ऊसावर अवलंबून आहे. त्याचा काय दोष होता? तिथं कुठं आम्ही कमी पडलो? आता ते उकिरडा उकरत बसलं तर काहीच त्याच्यातनं निघणार नाही. त्याच्यामुळे मी त्या खोलामध्ये जात नाही. मगाशी बोलत असताना आपल्या प्रशांत काट्यांनी काही गोष्टी इथं सांगितल्या, त्याच्या संदर्भामध्ये बापूंनी पण त्याच्याबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. मी पण थोडी बहुत माहिती काढलेली आहे. आज तुम्हाला सांगतो, मी सरकारमध्ये असल्यामुळं सुदैवाने सहकार खातं राष्ट्रवादीकडे आलंय, अर्थ नियोजन खातं राष्ट्रवादीकडे, एक्साईज राष्ट्रवादीकडे ज्याचा बरेचसा संबंध येतो, ऊर्जा खातं आमच्याच मुख्यमंत्र्यांच्याकडे, आपल्या कोजन त्यांना देत असतो. या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, 6 वेळेला FRP वाढली. दर 3 महिन्यांनी आमच्या कामगारांचा महागाई भत्ता किंवा वाढ होते, मिळाली पाहिजे. ते माझेच कामगार आहेत, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण कामगारांनी पण तिथं सही केल्यावर कामच केलं पाहिजे. सही करून सगळ्या पेट्रोल बाहेर बसला तर मग त्याला असा तसं सोडणार नाही. मागे झालं गेलं गंगेला मिळालं. त्या चुका आमच्या सहीत सगळ्यांनी दुरुस्त करावं लागणार आहे. पुढे आलं, नाही नाही दादा माझं चुकलं नाही, चूक आता माफ नाही, तर हा कारखाना बाहेर निघणार नाही. आज आपण बापूंना प्रमुख करून त्यांच्या बरोबर बाकीच्या 20 उमेदवार दिले. चांगलं चालणारे अशातला भाग नाही. इथं बसणाऱ्या सर्वांनी आपला कार्यक्षमता ऊस इथं गाळला पाहिजे. नाहीतर इथं 2 एकर पाठवायचा, बाकीचा माळेगावला, कुठे अॅग्रोला, कुठे शर्वीला, हे असलं नाही चाललं. जर पुढच्या आपल्या पिढीचं कल्याण करायचं असेल आणि हे पॅनल जे दिलंय, या पॅनल निश्चितपणे पूर्ववत परिस्थिती निर्माण करू शकतं का? तर त्या पॅनलच्या पाठीशी या राज्याचा कोणतरी उपमुख्यमंत्री उभा आहे. या राज्याचा मंत्रिमंडळामध्ये माझं, देवेंद्रजींचं, एकनाथरावचं, आमचं सगळ्यांचं व्यवस्थित जमते. हे मध्ये पेपरला बातम्या चालल्यात, असं झालंय तसं झालंय. ते काही लोकांना काही ना काही असं बोलल्याशिवाय बरं वाटत नाही, त्यांचं त्यांना लकला. आम्हाला कळतंय की आपल्या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे. आम्हाला कळतंय NDA सरकार आपल्या महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. आम्हाला कळतंय 6-7 वेळेला FRP वाढली, पण MSP एकदाच 3100 रुपये झाले. आज MSP 40 रुपये व्हायची गरज आहे, तर कारखाने टिकणार आहेत. मित्रांनो, खोटं नाही सांगत, मला तर एवढे चेअरमन लोक येऊन भेटतात. आता तर त्या कमिटीमध्ये आपण कुणाकुणाला टाकलंय की मला वाटतं बाबासाहेब पाटील त्याचे अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे, दत्ताभाऊ भरणे त्या कमिटीत आहे, दादाजी भुसे आहे, जयकुमार गोरे आहे, राधाकृष्ण विखे पाटील आहे, आणि कोण आहे, विखे पाटील सांगितलं. असे 5-6 लोकांची ती कमिटी आहे. मागच्या वेळेस मला प्रशांतनी सांगितलेलं होतं, बोर्डाने सांगितलेलं होतं, त्यावेळेस आपल्याकडे 2012, 13, 14 मध्ये 45 कोटी रुपये बँक ऑफ बडोदाचं कर्ज त्या ठिकाणी घेतलं होतं बेसन डोसच्या करता. तशाच नाही, युनियन बँकेचं घेतलं होतं. युनियन बँक ऑफ बडोदा कसं लिहिलं, युनियन बँक घेतली आपली काटेवाडीची, पण भवाननगरला येते.
ते हार्वेस्टिंग वाटपासाठी बँकेकडनं, मी चुकून दुसऱ्या बँकेचं नाव घेतलं, युनियन बँकेच लिहिलंय प्रशांत, बेसन डोस करता 45 कोटी घेतलेले होते आणि बँक ऑफ बडोदाकडनं हार्वेस्टिंगच्या वाटपा करता तोडणी वाहतुकीला आपण देतो ते कर्ज घेतलं होतं 16 कोटी. या सगळ्याचं व्याज आणि सगळं झालं ते 90 कोटी झालं युनियन बँकेचं. त्या ह्याचं झालं 27-27.5 कोटी रुपये. असं जवळपास 117 कोटी रुपये आपला बोजा झाला. त्या बँकांनी आपली खाती सीज करायची ऑर्डर आणली आणि प्रशांत आला, दादा हे खातं आपलं सीज करायला निघाले. मग आम्ही त्या बँकेशी बोललो, म्हणलं तुमचे पैसे तर फार अडचणीत आहे, आम्ही बँकेतील कारखान्याचं खातं NPA गेलेलं होतं, याबाबत मग आम्ही वन टाइम सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला. सभासदांनो 90 कोटीवरून ते युनियन बँकेचं 47.50 कोटीवर आणलं. कर्ज होतं 45 कोटी, फक्त 2.5 कोटी रुपये जास्त दिले. हे कशामुळे झालं? आम्ही सरकारमध्ये होतो. शेवटी नाही म्हटलं तरी थोडस बँकांच्या पण वरिष्ठांचे काही ना काही कामं सरकारकडे असतात, त्याच्यावर तिथं आपण एक रिलीफ देण्याचा प्रयत्न केला. बँक ऑफ बडोदाचं 27.5 कोटीचं 8.5 कोटीवर आणलं, कारण त्याला हमीच नव्हती. मी म्हटलं सगळेच बुडणार आहे, बसा बसा, म्हणजे असं म्हणलं, असं नव्हतं केलं, बसा म्हणलं. तर मग त्यांनी ते 8.55 आणलं. 8.55 अशा पद्धतीनं आपण 61.63 कोटी रुपये बँकेचे कारखान्याचे वाचवले आणि बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडनं कर्ज घेऊन हे सगळं वन टाइम सेटलमेंट NCDCचं कर्ज घेऊन ते केलं. आजच्या घडीला आपल्या कारखान्यावर 173 कोटीचा बोजा आहे. हंगाम चालू करण्याच्या करता आपल्याला ताबडतोब 46 कोटी रुपये पाहिजे. त्याच्याकरता उद्याच्याला निवडून आल्यानंतर ऐच्छिक ठेव आपल्याला गोळा करावी लागेल. त्याला व्याज देऊ, रिझनेबल व्याज देऊ, ते कुठेही अडचणीत येणार नाही. हा शब्द भवानी मातेच्या साक्षीनं तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो. पण हे होत असताना आपल्याला रिपेरिंगचा खर्च, पगाराचा खर्च, वाहतुकीच्या करता शाळा देखील आपली अतिशय अडचणीत आली. शाळा म्हणजे छत्रपती शिक्षण संस्था, बऱ्याच ब्रँचेस आहेत, बऱ्याच ठिकाणी. म्हणजे काहींना आठवत असेल, माधवराव घोरपडेंनी दिलेल्या जागेमध्ये आपण वास्तू बांधली, त्याच्यातला काही खर्च मी केला. सिद्धेश्वर निंबोडीला मी सगळा खर्च केला, ती वास्तू बांधली. त्याच्यामध्ये शिंदेवाडीला आपण खर्च केला, ती वास्तू बांधली. त्याच्यामध्ये सोनगावला सगळा खर्च केला, ती वास्तू बांधली. त्याच्यामध्ये अर्जुनराव देसाईला बेलवाडीला खर्च करायला लावला, वास्तू बांधली. आता डोर्लेवाडीची मंडळी इथं बसलेत. पवार साहेबांनी परवा सांगितलं की ती शाळा मी बांधून देतो. डोर्लेवाडीची दयनीय अवस्था शाळेची झालेली आहे. तशाच पद्धतीने इथं जाऊन बघा, एवढं मोठं वैभव आपल्या बाप दादांनी उभं केलेलं आज सगळं अडचणीत आलेलं आहे. इतकी दुरावस्था झालेली आहे. मी तुम्हाला सांगतो, समोरच्यांचा मी तरी त्यांना बदनाम करतो असं समजू नका. समोरच्या पॅनलमध्ये फक्त मला वाटतं 21 पैकी 14 लोक आहेत. 14 लोक आहेत. अधिकार आहे त्यांना उभं राहायचा, परंतु त्यांची पार्श्वभूमी पण बघा. त्याच्या खोलात जाऊन कुणाला मी टीका टिप्पणी करू इच्छित नाही. त्यांच्यापैकी कोणतरी ह्या कारखान्याला काय मदत करू शकतो? आम्ही सरकारमध्ये आहे, माझे आणि अमित शहाचे चांगले संबंध आहेत. बसवराव आहेत की नाही? त्याच्यामुळं मी अमित शहा साहेबांच्याकडे जाऊ शकतो. अमित शहा साहेबांना की आमच्या अडचणीतनं बाहेर काढायचं आहे, तिथं आम्हाला मदत NCDCची मी इथं प्रस्ताव पाठवी. देवेंद्रजींना, बाबासाहेब पाटलांना, एकनाथरावांना, दत्तामामा, आम्ही सगळेजण तिथं प्रयत्न करू. त्याच्यातून आपण मदत घेऊ. कारण शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असताना मी सांगतो. आणि काही जण म्हणाल की दादा तुमच्याच नेतृत्वाखालचं पॅनल होतं, माझ्याकडनं चुकलं. मी रोजचे रोज बघू शकत नव्हतो, कारण माझा व्याप वाढला.
आता माझ्यावर पक्षाच्याही अध्यक्षपदाची जबाबदारी आहे, माझ्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी, पालकमंत्री पदाची जबाबदारी. त्याच्यात आणखी आमच्या मुख्यमंत्र्यांनी बीडचं पालकमंत्री पद दिलंय, तिथं सगळं सरळ करायचंय म्हणल्यावर काय. आता हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीतनं आम्ही पुढे जातोय. मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्यामुळं आज माझी महाराष्ट्राला ओळख आहे. मी कुणाला तरी CSR मधनं तुम्हाला 10 कोटी रुपये पण या शाळेला देऊ शकतो की नाही, तेवढी माझी धमक ताकद आहे की नाही. भवानी मातेच्या साक्षीने सांगतो, माझा तर प्रयत्न हा आहे की उद्याच्या 5 वर्षात बापूंच्या नेतृत्वाखाली कारखाना चालत असताना माझ्या असणाऱ्या जे काही ओळखीचा उपयोग करून या छत्रपती शिक्षण संस्थेला माझं टार्गेट आहे 25 कोटी रुपये शिक्षण संस्थेला द्यायचे. तुमच्या सभासदाच्या भावातनं नाही, भाग विकास निधीतनं नाही. ते मी काय करायचं ते करतो, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही फक्त 18 तारखेला गप्प बशी तेवढं शिक्का मारायचं, बटन दाबायचं, शिक्का मारायचं काम करा, अशी माझी विनंती. त्या संदर्भामध्ये आपण अफवा उठती, इकडे ह्याला गाळा, इकडे त्याला गाळा, तिकडे त्याला मातीत घाला, तिकडे त्याला वर काढा, असल्या कंड्या पिकवणारे बरेच जण आहेत. त्यांना अजिबात महत्व देऊ नका. त्यांना मी इथं काळ्यांचं कौतुक करीन, मनापासून अभिनंदन करीन सुनील काळ्यांचं की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, दिलदारपणा दाखवला आणि आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी दिला. आज उमेदवार निवडत असताना तोड उमेदवार होते, खूप आमच्या तिघांची पंचायत होत होती, कुणाला घ्यावं कुणाला नाही. मी अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर, शहाजी बापूराव निंबाळकर, अशोक दिनकरराव देवकाते, सत्यजित भाऊसाहेब सपकाळ, अर्जुन पाटील, शशिकला शिवाजीराव, बागवान आशाबी हसनबाई, ह्या 6 जणांचे फॉर्म राहिलेले आहेत. 2 माझ्या महिला आहेत, सत्यजित सपकाळ आमच्या ब वर्गातनं राहिलाय, आमच्या NT मधनं अशोकराव देवकात्यांचा राहिला, अनेकांचे. पण ह्यांनी आम्हाला सांगितलं, शहाजीराव निंबाळकरांचा तेही आलेत, आमचा अभय पण आलेला आहे, अभयसिंह, आणि ह्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. पण तो वेळेत न झाल्यामुळं त्यांचा नाव येणार आहे गटामध्ये. 2 नंबर गटात अभयसिंहचं, शिवाजीरावांचं नाव, शहाजीरावांचं नाव येणार आहे. आमच्या NT मध्ये अशोकराव देवकात्यांचं नाव येणार आहे. पण त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या शेतकऱ्यांचं भलं होण्याच्या करता, कारखाना पूर्वपदावर आणण्याच्या करता, कारखाना माळेगाव सोमेश्वरच्या बरोबरीने एकेकाळी आपलं कुठलंही बाय प्रोडक्ट नसताना आपण भाव त्यांच्या बरोबरीने किंवा काकणभर थोडेसे जास्त देत होतो. कारण आपला बैलगाडीचा ऊस आहे, आपल्याला पुढे हार्वेस्टर करावे लागतील, जसा उल्लेख मांजरा सहकारी साखर कारखान्याचा बापूंनी केला. त्याही बाबतीमध्ये आपण पावलं उचलू. त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पाऊस, आम्ही दोघंही सरकारमध्ये, त्याच्यामुळं तुमच्या डाव्या कालव्यावर बरंच काही अवलंबून असतं. तो उन्हाळ्यात बंद होणार नाही ही काळजी आम्ही घेऊ. त्याच्यामुळं तुम्ही चांगल्या पद्धतीनं ऊसाचं पीक आणा. AI चा वापर, त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापर आपल्याला करावा लागणार आहे. त्याच्याही बद्दल यंदा 500 कोटी रुपयाची तरतूद अर्थसंकल्पात आम्ही केलेली आहे. आपला ऊस, कापूस, सोयाबीन, मका, कांदा, धान अशा वेगवेगळ्या पिकांच्या करता आपण ती गोष्ट करतोय. ते प्रयोग यशस्वी झालेले. पाण्याची बचत होती, खताची बचत होती, त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट आपल्याला जास्त ऍक्टिव्ह करावं लागेल. त्याच्या संदर्भात तारीख वार ऊस आणावं लागेल. मधल्या काळामध्ये जरा गडबड होत होती, काहींचा खोडवा जायचा आणि अडसाली थांबायचा. ते का होत होतं त्याच्याही बद्दलची चर्चा करून ते होणार नाही याबद्दलची काळजी बापू आणि त्यांची सगळी टीम घेतील. जर कुठं काही काम कानावर आलं तर तुम्ही सांगा, बापूंना सांगा, मामाला सांगा, मला सांगा, डायरेक्टर जे होणार आहेत त्यांना सांगा. डायरेक्टरांनी पण आता
या भवानी मातेच्या आशीर्वादाने यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं तुम्ही उद्याच्याला डायरेक्टर होणार आहे। पण तरी देखील उद्याच्या 18 तारखेपर्यंत आपण उमेदवार आहोत। हे सगळे मतदार आज आहे, त्यांच्या पुढं नतमस्तक व्हायचं, पाया पडायचं नाही म्हणत मी, नमस्कार करायचा। दत्तू पाटलाच्या पाया पडा आणि ते पाय वळत त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपण पुढे जा। कोण हा आपल्याला दिल का नाही, हा काय म्हणेल काय नाही, उभं राहिल्यानंतर जर कोणी काही बोललं तर म्हणणं ऐकून घ्या। त्यांना म्हणावं की काही तुमचं खरं असेल तर दुरुस्त करू, परत अशी वेळ येऊन देणार नाही। तुम्हाला सगळ्यांना तिथं फक्त चहा मिळणार आहे, चहापेक्षा काही आम्हाला मी बघितलं होतं, चहापेक्षा काही मिळणार नाही। डायरेक्टर जे व्हायला निघाले त्यांचं सांगतोय, चहा शिवाय काही मिळणार नाही, गाडी कारखान्याची मिळणार नाही, ड्रायव्हर कारखान्याचा मिळणार नाही। हे मी बापूंच्या देखत सांगतोय। परत राव आम्हाला सांगितलं नाही आणि मग आम्ही कशाने जायचं? मोटरसायकलवर जा। डायरेक्टर झालो तेव्हा मोटरसायकलवर यायचं, हे सगळं त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे। फार काटकसर लागेल आणि बापूंच्या पासून बोर्डाने काटकसर केली तर त्याचा परिणाम MD वर होणार आहे, तर खाते प्रमुखांवर होणार आहे, तर कामगारांच्यावर होणार आहे, तर काय रे बाबा अरे करायचं तू निवडून आण पॅनल, मग बघतो तो सांगतोय की कारखाना परिसरातील रस्ते, व्यापार पेठ, लाईट ते सगळं करतो, पालकमंत्री मी आहे, माझ्या हातात 1400 कोटी आहे आणि माझ्या बरोबर वासुदेवराव काळे आहे, त्यांचं माझं जमलं की तुम्ही काळजीच करू नका। तर गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मामा आहे, मी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही करू। तुम्ही काही गोष्टी आमदार निधीतनं बसू, काही TPC मधनं बसू, काही मला वेगळा फंड असतो त्याच्यातनं बसवतो, काही बजेटमध्ये बसवतो, असं वेगवेगळं करीन, तुम्ही नका काळजी करू। तुम्ही फक्त 18 तारखेला कब्बशी तेवढी काळजी करा। नाही नाही तसं नाही, हे का समोर मी तर माझ्या विरोधात कुणी उभं राहिलं तर समोरचा तुल्यबळ आम्ही बारामतीकर प्रचार काय मदनराव करत असतो दत्तोबा, त्याच्यामुळं समोरचं पॅनल जरी 14 असले तर ते तुल्यबळ समजूनच आपण आपलं काम करायचं, अजिबात हुरळून जायचं नाही। काय हा नाही ते बरोबर आहे, ते तर आहेतच, त्याच्यामुळं निश्चितपणे बेरजेचंच राजकारण। पण मागचं काही कुणी दाखवलं तर माग आता आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये विधानसभेला लोकसभेला लढले, कशाला त्यावरून कारखाना दुरुस्त होणार आहे का? नाही होणार। कारखाना दुरुस्त होण्याच्या करता काय काय करावं लागेल, 2 पावलं मला मागे जावं लागलं तरी मी जाईल, कारण नीटपणे रांकेला लागलं पाहिजे। ही ठेवा, काही सहकार्यांना तुम्ही काकणभर आत्ता उमेदवारी दिली त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होता। जवळपास एकंदरीत 449 फॉर्म होते, त्याच्यातले आता फक्त 45 आहेत आणि त्यातल्या या 6 पाठिंबा दिलेला आहे आणि 21 आपले उमेदवार आहेत। बाबतीत आताच काही जण बसून अरे डोरले वाटल्या कुणीच दिलं नाही, अरे 6 नंबर गटात मराठा नाही, अरे ही तुमच्या पुढे मराठाच आहे ना 96 कोटी, अजून कोण आहे? मी काय वेगळा आहे का? आणि स्वीकृतच्या जागा आहेत का नाही? तुम्ही जर कुणी माझ्या विचाराच्यांनी गडबड केली आणि काही वेगळं राजकारण करायचा प्रयत्न करून या पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला ना, परत आपल्या दारात यायचं नाही, दारातच यायचं नाही, अजिबात चालणार नाही। फार लाड झाले काहींचे, त्याला आम्ही घसे कोरडे करतोय। उद्या आता चौंडीला जायचंय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची 320 जयंती, तिथं उत्तम स्मारक करायचंय। अहिल्यानगरला उद्याच्याला मेडिकल कॉलेज मंजूर करायचंय, हे सगळं आम्ही करतोय। CM साहेब उद्या 10 वाजता मला वाटतं बारामतीला उतरणार आहेत आणि चॉपरनी तिकडे येणार आहेत। मी कशा करता हे सांगतोय, तुम्ही लक्षात घ्या ना बाबांनो।
मी रामकृष्ण मोरेंचा मला नेहमी आठवतो, जो काम करतो तो चुकतो. आमचं चुकलं ना, आम्ही कबूल केलं ना, ते दुरुस्त करण्याच्या करता आलोय ना तुमच्या समोर. काही वेगवेगळ्या पद्धतीने टीका आमच्यावर होईल. मामा असताना मामांनी लक्ष दिलं नाही, दादांना काय झालं होतं लक्ष द्यायला, ठीक आहे ना. परंतु आता लक्ष देतोय. आता जसं सोमेश्वर पुन्हा तिथला सगळ्या कारखान्याचा गाडा जागेवर आणला, तशा पद्धतीनं आम्ही सगळेजण एकत्र असू आणि तुमची साथ असेल, तुमचा आशीर्वाद असेल, माझ्या लाडक्या बहिणीची साथ असेल, तर कोण माय चालायला आम्हाला थांबू शकत नाही. त्याच्या काही काळजीच करू नका. त्याच्यामुळे इथले वेगवेगळी कामं खूप चांगल्या पद्धतीने मी करून देईन. तुम्ही त्याबद्दल अजिबात तिळमात्र शंका मनामध्ये त्या ठिकाणी बाळगू नका. हे सगळे जे काही पैसे उभे करायचे, कसे करायचे, काय करायचे, आज उमेदवार देत असताना देखील त्यामध्ये अतिशय विचारपूर्वक उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पदवीधर 17 आहे, 10वी 12वी झालेले 4 आहेत. त्या पदवीधरांच्या मध्ये एक डॉक्टर आहे, एक वकील आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळे मान्यवर आहेत. काही जणांना असं वाटतं की कुणीतरी याच्यामध्ये दत्ताभाऊ पण त्याच्याबद्दल बोलला, बापू पण बोलले की माझाच नंबर होता की अमक्यानी गाळला. तसं काही नाही. जे केलंय ते आम्ही तिघांनी केलेलं आहे. जो दोष असेल तो तिघांना द्या, योग्य असेल तिघांना क्रेडिट द्या. आणि ह्यामध्ये बापूंना BSc ऍग्री अनुभव आहे, ते लासुर्णे गटातनं त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांची कपबशी खूण आहे. बापूंच्या बद्दल मी अधिक सांगायला काही पाहिजे अशातला भाग नाही. त्यांचा काटकसरीनं एखादा व्यवसाय करण्याच्या संदर्भामध्ये, व्यवसाय म्हणजे आपला कारखान्याच्या, त्यांची हातोटी आहे. मी ते पाहिलेली आहे. मागच्या काळामध्ये थोडस आमच्यामध्ये अंतर पडलं, परंतु आता पुन्हा पूर्वीचे दिवस आम्हाला दाखवायचे आणि त्याच्यातनं आपल्या कारखान्यातल्या सभासदांना, 53 गावाच्या लोकांना एक आर्थिक सुबत्ता आणून दाखवायची. आणि म्हणून त्यांचा कामाचा अनुभव आपल्याला छत्रपती सहकारी साखर कारखान्याची उद्याची 5 वर्षाची वाटचाल आणि याच्यामध्ये कुठेही डायरेक्टर बोर्डाने पण निवडून आल्यानंतर फार काही तिथं डोकं चालवायचं नाही. आम्ही सांगू तसंच त्या ठिकाणी वागायचं. नाहीतर कधी कधी एखाद्याला वाटतं आता मी डायरेक्टर झालोय, मी सांगतो ह्याला घ्या, याला चिटकवा, कुठेही कुणी चिटकवलं जाणार नाही. त्याच्यामध्ये कशा जागा असतील, काय असेल ते आम्ही तिघजण बसू. ज्या गावांना प्रतिनिधित्व नाही त्या गावांनाही आम्हाला प्रतिनिधित्व द्यावं लागेल. नाहीतर लोक म्हणजे आमचं इथं कट केलं, मग आम्हाला कोण वाली आहे. आणि घेताना पण ज्यांची आर्थिक परिस्थिती खरोखरीच नाजूक आहे पण मेरिटचे, अशांना घेण्याचं त्या ठिकाणी काम केलं जाईल. त्याच्यामध्ये लासुर्णे ह्यावेळेस लासुर्णे गट असेल किंवा आमचा सणसर गट असेल किंवा आमचा उद्धट गट असेल, या तिन्ही गटामध्ये 2-2-2च सर्वसाधारणमध्ये उमेदवार आहेत. आणि आमच्या अंथुर्णे गटात, तसंच सोनगाव गटात आणि गुणवडी गटात इथं मात्र 3-3 उमेदवार आहेत. आणि वरचे 6 उमेदवार ते आपण विभागून वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांची संख्या साधारण आम्ही प्रयत्न केला, साधारण थोडासा कमी जास्त असेल, 1100 मतामाग एक डायरेक्टर देण्याचा आम्ही बसून प्रयत्न केलेला आहे. 1000 ते 1200 असं गणित त्यातल्या त्यात मांडलंय. जास्तीत जास्त घटकांना, वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही राहिलेलं आहे, आम्ही बसू तिघाही, 2 कुठल्या जागा कुठे दिल्या पाहिजेत आता त्याचा ओझरता उल्लेख केलेला आहे. परंतु त्याकरता लगेच नाराज होऊ नका, लगेच बाबा रुसून फुगू नका. रुसून फुगून तुमचा भाव वाढणार नाही. हे पॅनल निवडून दिलं तर गाडा जागेवर येण्याच्या करता प्रयत्न करून आपला भाव टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. बापूच्या आता जादूची काढी नाही, आता बापू झाले, आता झटक्यात माळेगाव सारखा भाव असं नाही. पण तो देण्याच्या करता जे माझ्या हातात असेल त्याच्याकरता मी सर्वस्व पणाला लावेन. जे मामाच्या हातात असेल त्याकरता मामा प्रयत्नाची शिकस्त करेल. बापूंच्या आणि बापूंच्या बरोबर 20 लोकांच्या हातात जे असेल
ते सगळेजण करतील आणि डायरेक्टर पासून शिपायापर्यंत एमडी पासून शिपायापर्यंत सगळ्यांनी जबाबदारीनं तिथं काम करायचं. विक्री असेल, खरेदी असेल, निगोसिएशन असेल, सगळं काही असेल. त्याच्यामध्ये बापू जसे BSc ॲग्री झाले तसे BA LLB शरद शिवाजीराव जामदार हे त्या गटातनं उभे आहेत. त्यांना आपल्याला विजयी करायचंय. त्यांनी बारामती वकील संघटनेवर खजिनदार म्हणून काम केलेले, हर्षवर्धन ग्रामीण बिगर शेती पतसंस्था त्याच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्यांची पण खूप कपबशीच आहे. आपल्याला आज शिरल्यापासून जे काही मतपत्रिका मिळतील त्या सगळीकडे कपबशी मागायची आणि शिक्का मारायचा. त्याचबरोबर संसद गट 2 त्याच्यामध्ये आर्ट टीचर डिप्लोमा ATD रामचंद्र विनायकराव निंबाळकर हे आहेत. त्यांनी श्रीराम फलोत्पादन संघात ते काम पाहतात. ते आपल्या संसदचे आहेत आणि त्यांचं काम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांची कोण कपबशी आहे. तर आता रामभाऊंना आपल्याला संधी द्यायची आहे, तिथं निवडून द्यायचं आहे. तसंच त्या गटातनं शिवाजी रामराव निंबाळकर BSc BA MBA अशा पद्धतीनं ते शिकलेले. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री आणि ऍग्रिकल्चर संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून काम केले. पुणे विद्यापीठावर सल्लागार म्हणून काम केले. शेतकरी कृषी समिती भावनगरच्या माध्यमातून सभासदांच्या हिताच्या करता अनेक आंदोलन त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत आणि अशा आपल्या या सहकार्याला आपण कब्बशी खूण देऊन तिथं त्या गटातनं उभं केलेलं आहे. 3 नंबर गटातनं पृथ्वीराज श्रीनिवास घोलप DCE BA पॉलिटिक्स त्यांना आपण संधी दिलेली आहे. तरुण आहे. समाजातील सर्व घटकांना, वृद्ध महिला तरुणांना कोणत्याही क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याची भूमिका आहे आणि त्याच्याही नावात पृथ्वीराज असल्यावर त्याचा नंबर लागायला सोपं झालं. त्याच्यामध्ये DCC बँक आणि अडचणी दादा इंटरव्ह्यू घेताना सगळ्यांचे चांगले इंटरव्ह्यू झाले. त्याने सांगितलं की दादा मी तरुण आहे आणि ह्यावेळेस थोडासा बदल केलाय, गोलपच ठेवलाय परंतु इकडचा गोलप घेतला. तर त्याच्यामुळं त्या गोलपांना आपण संधी द्यावी. त्यांची कब्बशी खूण आहे. पृथ्वीराजला प्रचंड मतांनी तिथं पाठवावं. तसंच 11वी झालेल्या आमच्या उदवईवाडी विकास सोसायटीचे गणपतराव सोपानराव कदम हे उभे. ते सिद्धिविनायक दूध उत्पादक संस्थेचे ते चालवतात. ग्रामपंचायत उदमाई देवी यात्रा कमिटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दिंड्यांना ते मदत करतात. नवरात्र उत्सवाला अन्नदान करतात. गणेश मंडळ असं या वारकरी संप्रदायामध्ये श्रद्धेला ते महत्व देतात. उदमाई देवी मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा त्यांनी स्वतः केलेली आहे. अशा एक आपल्या सहकार्याला आपण उद्धट गटातनं कब्बशी खूण देऊन उभं केलेलं आहे. कैलास रामचंद्र गावडे नाही 4 नंबर मी चुकून हा कागद. विठ्ठलराव पांडुरंगराव शिंगाडे BA झालेले आहेत. गट क्रमांक अंतुर्णे. तर 3 आता इथनं पुढे 3 उमेदवार आहेत वर्गातनं. त्यांची कब्बशी खूण आहे. 78 ते 2018 शेळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केले. तळागाळात जाऊन जनतेची सेवा करतात. शेती, क्रीडा, अर्थ सगळ्या बाबतीमध्ये त्यांचं महापुरुषांच्या जयंती चांगल्या साजऱ्या करतात. सक्रिय सहभाग असतो. त्यांना आपण संधी दिलेली आहे. त्यांची खूप कब्बशी आहे. दुसरे BA झालेले प्रशांत दासा दराडे हे आपल्या अकोला विकास सोसायटीचे. अरे ते पुढे ये ना जरा, इथं तुला आम्ही पुढे आणतो, तू कुठं मागे मागे चालतो. त्यामध्ये हा सहकार, शेती, क्रीडा या सार्वजनिक क्षेत्राच्या संस्थांमध्ये त्याला कामाचा अनुभव आहे. त्या प्रशांतला आपण कपबशी खूण देऊन अंतुर्णे गट क्रमांक 4 ला उमेदवारी दिलेली आहे. तसंच अजित हरिश्चंद्र नरुटे BA झालेले, काजळमध्ये ग्रामपंचायतीचं काम बघितलंय. ते त्या ठिकाणी त्या एका आपल्या सहकार्याला आपण उमेदवारी दिलेली आहे. छत्रपती शिक्षण भवानीनगर येथेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या करता स्पर्धा परीक्षा, व्याख्यानमाला अशा वेगवेगळ्या गोष्टी ते त्या ठिकाणी करत आलेले आहेत आणि काजळचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता आपण अजित नरुटेंच्या कपबशी या चिन्हावर शिक्का मारून त्यांना आपलं 5 वर्षाचं आता निवडणूक ही 5 वर्षाकरताच आहे.
आता 10, 7, 6, 4, 11, 12 काही रे नाही. त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका. त्याच्यावर राहिलेले त्यांना पुढे विचार करणार आहेत, पुढे विचार करणार आहे. तुम्ही फक्त ह्या पॅनल बरोबर राहा तर तुमचा विचार करेल. तर त्याच्यामध्ये 5 नंबर गटात आमचे अनिल सीताराम काटे, अनुराव काटे, के 40 वर्ष झाली. आता बरं वाटतंय ना, त्याला बरं वाटतंय, बाकीच्याला गारगार वाटतंय. ठीक आहे, अनिलला संधी दिली, परंतु अनिलच्या तोडीचेच काही सहकारी माझ्या गावामध्ये होते, त्यांना थांबावं लागलं. बारामतीतल्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की जरी इथं संधी देता आली नाही तर आपल्या हातात बारामती बँक आहे, खरेदी विक्री संघ आहे, दूध संघ आहे, मार्केट कमिटी आहे, PDCC बँक आहे, इतर अनेक संस्था बारामतीतल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं ज्यांना काम करायचंय त्यांना तिकडं काम करण्याची संधी ही कशी देता येईल हा निश्चितपणे प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी मिळून त्या ठिकाणी करू. तीच गोष्ट दत्तामामा पण इंदापूरच्या बाबतीमध्ये करेल हा पण विश्वास तुमच्या सगळ्यांच्या समोर देतो. आमच्या सोनगावमधनं बाळासाहेब बापूराव कोळेकर, भारतीय सेनेमध्ये 18 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. त्यांचं पक्षबांधणीमध्ये सक्रिय सहभाग आहे. त्यांनी समाजात जनजागृती निर्माण करण्याचं काम केलं. अतिशय चांगल्या पद्धतीनं एखादी पटवून करतात. विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय. कपशी त्यांची खूण आहे. एक खरं आहे, बाळासाहेबांच्यामुळं अनेकांना थांबावं लागलं. अविनाश असेल, त्याच्यामध्ये श्याम असेल, मी खूप जणांची नावं घेऊ शकतो. आमचे घुले कंपनी असेल, परंतु जागा एकच होती. देवका त्यांना मागं दिलेलं होतं, यावेळेस आपण कोळेकरांना तिथं दिलेलं आहे. तर आपण बाळासाहेबांच्या कपबशी चिन्हावर शिक्का मारून आणि यावेळेसचं काम हे तसंच जिकिरीचं आहे, कष्टाचं आहे, मेहनतीचं आहे आणि वेळ देण्याचं आहे. त्याच्यामुळं त्यांना आपण संधी दिली. तसंच आपल्या झारगडवाडीतनं संतोष शिवाजी मासाळ, BSc ॲग्री MBA मार्केटिंग, त्याला आपण संधी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि झारगडवाडीचा सदस्य म्हणून तो काम करतो. सहकार, शेती, क्रीडा, अर्थ या क्षेत्रात काम करून सामाजिक कार्यात सहभाग आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, युवकांचं संघटन, अशा विविध काम त्यांनी केलेले आहे. अर्थात मला झारगडवाडीला पण अनेक लोकांनी उमेदवारी मागितली होती. आमचे वेगवेगळे दरेकर पांद असेल, आमचे माडिक पांद असेल, बाकीचे सगळे सहकारी असतील, परंतु तिथं आपण ह्या सहकार्याला उमेदवारी दिलेली. त्याच्या खूण कपबशी आहे. त्या कपबशी चिन्हावर शिक्का मारून त्याला आपण संतोषला प्रचंड मताधिक्याने विजयी करावं आणि पॅनल टू पॅनल मतदान करायचं. ज्याला कुणाला पॅनलला 22,780 का काहीतरी मतं आहेत का 800 धरा, 22,800, त्या 22,800 मध्ये जे मतदान होईल पॅनल टू पॅनल श्री जय भवानी माता पॅनलला मतदान झालं पाहिजे. अजिबात उजवा डावा, जवळचा लांबचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा, पाहुणा रावळा असं करू नका. आपलं शिक्का मारताना भाव आपल्याला पूर्वीचे दिवस आणायचे ते लक्षामध्ये ठेवा आणि मतदान करा. ब वर्गामध्ये BA झालेले, मी बघितलं, तुला आठवतंय का म्हणून ती बोलते. तर गुणवडी गटात कैलास रामचंद्र गावडे आमचे BSc ॲग्री, त्यांना उमेदवारी आपण दिलेली आहे. माजी कृषी अधिकारी आहेत. ते पाणी संस्थाचं काम बघतात. ते शेतकरी बांधवांच्या करता सक्रियपणे काम करतात. शेती गटसाठी मार्गदर्शन करतात. लोकांच्या अडीअडचणी मार्गी लावण्याच्या मदत करतात आणि कृषी क्षेत्रातच त्यांनी आपलं सर्व्हिस केलेली आहे. त्यांना कपबशी खूण आहे. इथंही अनेक जण, आमचा विशाल पण इच्छुक होता, बरेच जण इच्छुक होते, तर मी सगळ्यांचे नाव घेत नाही. पण आपल्या इथं कैलासरावांना संधी दिलेली आहे, त्यांची कपबशी खूण आहे. तर त्या कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारून कैलासरावांना आपलं 5 वर्षाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी गुणवडी गटात द्यावी. सतीश बापूराव देवकाते,
गुणवणी गट BA झालेले ते पिंपरी निमटेक विकास सोसायटीचे संचालक आहेत. वैष्णवी दूध संकलन मोठं करतात. जय हनुमान पतसंस्था आहे पिंपरीची. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकं वह्या वाटणं, दीपावली निमित्त शेतकऱ्यांना बोनस देणं वगैरे वगैरे. त्यांचं बऱ्याच भागातनं दूध कलेक्शन होतं, परंतु शेती पण त्यांची चांगली आहे आणि त्यांची कपबशी खूण आहे. सतीश बापूराव देवकाते यांच्या कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारून ह्या आपल्या सहकार्याला तिथलं प्रतिनिधित्व करण्याची पिंपरी निमटेकचं संधी आपण द्यावी अशी माझी त्यांच्याही वतीनं माझ्याही वतीनं विनंती आहे. तसंच आमचे निलेश दत्तात्रय टिळेकर BA ते महात्मा फुले ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून काम त्यांनी पाहिलंय. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे माध्यमातून ते काम बघतात. शेती, क्रीडा, अर्थ या क्षेत्रात त्यांचं काम आहे. त्याच्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिरं, सर्व महापुरुषांच्या जयंत्या त्या साजऱ्या करतात. निलेशकरांची गुण आहे. आपण सर्वांनी निलेशला कपबशीच्या चिन्हावर शिक्का मारून त्याला 5 वर्षाच्या करता आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. ब वर्गातनं यावेळेस अशोक संभाजीराव पाटील त्यांना पूर्वीचा अनुभवी संचालक म्हणून, पण यावेळेस अशोकराव आपण त्यांना संधी दिलेली आहे. महाराष्ट्र रक्षक बागायतदार संघ, सिनेट, पुणे विद्यापीठ अशा वेगवेगळ्या ठिकाणी बोरीमध्ये उत्तम पद्धतीचं काम करतात. व्यसनमुक्ती, हुंडा बंदी, अंधश्रद्धा निर्मूलन अशा समाजोपयोगी कामामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. इथंही अनेकांनी उमेदवारी मागितली होती, पण यावेळेस अशोकरावांना कपबशीची चिन्ह देऊन उमेदवारी दिलेली आहे. ब वर्गातल्या तमाम माझ्या सहकाऱ्यांना आणि आता ब वर्गात तर पाठिंबा देखील सत्यजितनं दिलेला आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी त्या कपबशीवर पुन्हा शिक्का मारावा आणि एकतर्फी आमच्या अशोकला तिथं प्रचंड मताधिक्याने विजयी करावा. 2च आहेत तर त्या प्रकारे आणि त्या सगळ्या मतदारांच्याकडे जायचं, ते तुझं काम तेच. आणि त्याच्या बाकीच्या पाठीराख्यांनी पॅनल टू पॅनल तिथं प्रचार करायचा. हाऊस टू हाऊस हा प्रचार झाला पाहिजे. मागासवर्गीयामध्ये यावेळेस मंथन बबनराव कांबळे 10वी झालेला आहे, त्याला तिकडं त्याला संधी दिलेली आहे. त्याचाही संबंध आपल्या बऱ्याच गावामध्ये येतो, त्याचाही ऊस आहे आणि एक मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व तो करतोय. तो जळोचीचा ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचंही काम आहे, तरुण पण आहे आणि त्या प्रकारे तो आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्याची कपबशी खूण आहे. त्याच्यावर त्या मतपत्रिकेत कपबशी मंथनची बघायची आणि त्याला शिक्का मारायचा. महिला 2 आपण उभ्या केल्यात. एक माधुरी सागर राजपुरे, ही आमची कालगावकरांची लेक, जाधवांची डोरलेवाडीची लेक. आणि आम्ही थोडंसं डोरलेवाडीला थोडं बरं वाटण्याकरता इकडून लेक म्हणून लावली, तिकडून सून म्हणून लावली. तसं नाही, ते गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु ती BA झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं ती काम करते. महिला बचत गटाची ती मेळावे घेते. शेतकरी महिला सभासद म्हणून स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल ह्याबद्दलचं तिचं मार्गदर्शन असतं. त्यामुळे ह्या आमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही कपबशी चिन्हावर शिक्का मारून आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. ती निश्चितपणे तुमचा विश्वासाला पात्र राहील ही ग्वाही मी देतो. दुसरी आमची महिला सुचिता सचिन सपकाळ, ही गणेश महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था भावनगरची. महिला स्वयंरोजगार मध्ये काम, सरस्वती महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला मेळावे, बेटी बचाव बेटी पढाव, तपासणी, आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन अशा पद्धतीने जनजागृती करण्याचं काम त्या करतात. कपबशी त्यांची खूण आहे. त्या आमच्या भगिनीला आम्ही महिला गटातनं उमेदवारी दिलेली आहे. त्यांनाही आपल्या सगळ्यांचं 5 वर्ष प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी विनंती मी ताईंच्या वतीनं माझ्या वतीनं करतो. ओबीसी मध्ये आम्ही तानाजी ज्ञानदेव शिंदे MA BEd यांना आपण संधी दिलेली. अंतुर्णेचं सरपंच म्हणून काम बघितलेलं आहे. स्वाभिमानी सेवकांची पतसंस्था संस्थेवर चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. पाणी वापर सोसायट्या, विकास सोसायट्या
शिक्षक लोकशाही आघाडी, पालखी तळ सुशोभीकरण, शालेय गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणेश वाटप, शालेय साहित्य वाटप, वाढदिवशी स्वतःच्या अनाथाश्रमातील मुलांना अन्नदान, असं काम ते करतात. MA BEd आहे आणि हे ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात. त्या तानाजीरावांना कपबशी त्यांची खूण आहे, त्याला शिक्का मारून आपण त्यांना प्रतिनिधित्व द्यावं. डॉक्टर योगेश बाबासाहेब पाटील, डॉक्टर BA MS आहेत, नीलकंठेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, जेठेश्वर दूध संस्था, लासुर्णे विकास सोसायटी, जटेश्वर शेळी मेंढी संस्था, नीलकंठेश्वर ग्राम विकास प्रतिष्ठान, नीलकंठेश्वर ICU मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नीलकंठेश्वर पाणी पुरवठा संस्था, अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून डॉक्टरांचं काम आहे. कोरोना काळात कोविड सेंटरची उभारणी केली. दर महिन्याला डॉक्टर मोफत नेत्र तपासणी करतात. दरवर्षी वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी करतात. अशा पद्धतीनं डॉक्टरांचं सामाजिक काम आहे आणि आपण त्यांना NT मधनं कपबशी खूण देऊन त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यांच्या कपबशी खूण चिन्हावर शिक्का मारून त्यांना आपण प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती मी डॉक्टरांच्या वतीनं करतो, श्री जय भवानी माता पॅनलच्या वतीनं करतो, माझ्या मामांच्या बापूंच्याही वतीनं त्या ठिकाणी करतो. अशा प्रकारचं पॅनल आपण केलेलं आहे. पेपरनी काही बातम्या दिल्या, अजित पवारांचे बिनविरोधकाचं आव्हान धुडकावलं. अरे मी विनंती केली, आव्हान काय धुडकावलं? पेपरवाल्यांना तर काय मला काही कळतच नाही. आता मागे मी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तिथे एकच जागा राहिली. 21च्या ऐवजी 22 अर्ज राहिले, त्याच्यावर एक गटात निवडणूक झाली. आता हे मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या सर्वांचं हे वैभव आहे, त्याच्याबद्दल निश्चितपणे बापूंनी एक ठाम निश्चय केलेला आहे की आपल्याला या कारखाना बाहेर काढायचा. आणि जसा स्वर्गीय अण्णांच्या काळात चालत होता, स्वर्गीय माणिकराव दादांच्या काळात चालत होता, स्वर्गीय अप्पासाहेब पवार साहेबांच्या काळात चालत होता, तो स्वर्गीय त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या राजेंद्र कुमार घोलप साहेबांच्या काळात चालत होता, तशा पद्धतीनं चांगल्यातला चांगला कारखाना चालावा आणि पुन्हा गतवैभव महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 मध्ये भाव देणारा कारखाना, अशी ओळख त्या कारखान्याची पुढे निर्माण व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे, मनापासूनचा प्रयत्न आहे. सर्व प्रकारे साथ देण्याची आमची तयारी आहे. कुठेही त्या संदर्भात माग आम्ही दुर्लक्ष केलं तसं दुर्लक्ष मी तर तुम्ही ह्याला विचारा, आता पुरुषोत्तम दादांना, राजवर्धनला विचारा, जे चेअरमन झाले सोमेश्वरचे, ज्या वेळेस त्यांचं नरेन त्याच वेळेस मी तुम्हाला मदत करत असतो. मी रोज तुमच्यामध्ये हे काय घेतलं, हे ह्याच्याकडनं घ्या ते त्याच्याकडनं घ्या, तसला माझा स्वभाव नाही. चेअरमन पण मामात होते, बापू तुम्ही होता, त्यावेळेस ह्या दोघांना विचारा, किंवा आता बाळासाहेब होते, केशवराव होते, त्यांना विचारा, त्यांना कुठं अडचण आली, इन्कम टॅक्सची आली, आता माळेगावला इन्कम टॅक्सची आली होती, आम्ही मार्ग काढला. त्याच्यातनं आम्ही चांगले CA दिले, चांगल्या पद्धतीनं आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. आणि काय आहे मित्रांनो, एक महत्वाचं आहे, केंद्र सरकार आपल्या विचाराचं 5 वर्ष ते तिथे राहणार आहे. महाराष्ट्र सरकार तुमच्या विचाराचं आहे, आम्ही तिथं 5 वर्ष आहोत. आणि त्यामुळं या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही प्रश्न अडचणी निर्माण होतील, त्याच्यातनं काही का होईना, कसा का होईना मार्ग काढण्याच्या करता आम्ही तुमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावू. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काहींनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा हे सगळं काम करत असताना असं झालं तसं झालं. मला पण काही निवेदन त्या बाबतीमध्ये दिलेली आहेत की बाबा दादा विरोधक असे प्रचार करतात. विरोधकांनी कसाही प्रचार करू द्या, आपली आपली भूमिका स्पष्ट आहे. आपण जे काही मी आता सांगितलं तेच सगळं तिथं सांगायचंय. आणि त्याच्यातून ह्या आपल्या सगळ्या छत्रपती शिक्षण संस्थेचा, आपल्या बारामती छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारे आपले रस्ते, त्याही करता मामा आणि मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन. तिथंही तुम्हाला कुठली अडचण त्या ठिकाणी येऊन देणार नाही. तुम्ही फक्त सांगायचं. बरेचसे रस्ते आपण कव्हर केले,
परंतु काही राहिलेले असतील तर ते करू. आपल्या साखर कारखान्यावर आर्थिक भार न पडून देता आम्ही करू. ते कसं करायचं ते आमचं आम्ही ठरवू. किंवा CSRचा वगैरे मी उल्लेख केलेला आहे. आणि अजून काही सहकाराच्या माध्यमातून वेगळ्या योजना जर आल्या आणि त्याच्यातनं साखर कारखान्याला काही मदत करता येत असेल तर त्याचाही फायदा हा आपल्या कारखान्याला कसा करून देता येईल याही पद्धतीचं आमचं सगळ्यांचं काम राहील, ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. आपल्या सगळ्यांचं छत्रपती सहकारी कारखान्यांची एक वेगळं आगळं अशा प्रकारचं नातं आहे. आपला जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतले पाहिजे. आणि माग जे काही बाकीचे देणे वगैरे घ्यायचे त्याला आम्हाला हप्ते पाडून घ्यावे लागतील. त्याला काही वन टाइम सेटलमेंटच्या दृष्टिकोनातून आम्हाला पावलं उचलावी लागतील. मला बापू मोदी म्हणाले की दादा NCDC कडनं पण आपल्याला काही मदत लागेल. त्या संदर्भात उद्या आपले दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे PDCC बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आहेत. तिथं देसाई CEO आहे ना, देसाई आहेत. किंवा MSC बँकेमध्ये अनास्कर आहेत. तिथं काही लागलं तर तिथंही आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. त्यामुळे ती काही अडचण आपली राहिलेली नाहीये. आणि म्हणून विरोधकांना तुल्यबळ समजूनच आपल्याला आपण मनापासून बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी खूप जणांनी मनाचा मोठेपणा दाखवला. आम्ही सकाळी पॅनल जाहीर केलं आणि 3 वाजेपर्यंतच फॉर्म काढायचे होते, तरी देखील अनेकांनी आमच्या विनंतीला मान दिला, आमच्या फोनला मान दिला, आमच्या संपर्काला मान दिला. अशा पद्धतीनं हे युवराज, आता हे मला आता लगेच सांगता येणार नाही. आम्ही मामा बापू बसू ते उड्डाण ब्रिजचा सर्व्हिस रस्ता उंची कमी केली आहे, परंतु वाय पद्धतीनं ब्रिजसाठी प्रयत्न करावा. वाटल्यास आम्ही एकदा सगळे गडकरी साहेबांच्याकडे पण जाऊ. त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. तुम्ही फक्त 18 तारखेला शिक्का मारा, मग करतो काय करायचं. तर त्याच्यामुळं जे कोणी अजून